हां, कोणता टॉपिक आपण पाहतो आहे? एस ब्लॉक एलिमेंट्स. आणि एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये आपण डिस्कस करतो आहे ग्रुप सेकंड एलिमेंट्स. ग्रुप सेकंड एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल्स. आणि अल्कलाइन अर्थ मेटल्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतो आहे कंपाऊंड्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण दोन कंपाऊंड डिस्कस केलेत. कोणकोणते? फर्स्ट कंपाऊंड आपण डिस्कस केला ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स. आणि सेकंड कंपाऊंड आपण डिस्कस केला हॅलाइड्स. आणि थर्ड कंपाऊंड आपण डिस्कस करतो आहे सॉल्ट ऑफ ऑक्झो ॲसिड्स. तर सॉल्ट ऑफ ऑक्झो ॲसिड्स कोणकोणते आहेत हे काल आपण पाहिलं होतं. परत एकदा कोणते असतात सॉल्ट ऑफ ऑक्झो ॲसिड्स? तर फर्स्ट आपण पाहिलं कार्बोनेट्स, सेकंड पाहिलं आपण बायकार्बोनेट्स, थर्ड आपण कोणता सांगतो आहे सल्फेट्स, 4 नंबर नायट्रेट्स अँड 5 नंबर नायट्राइड्स. तर हे जे 5 सॉल्ट आहेत त्यातले आपण 2 कंप्लीट केलेत. शेवटचा नाही आहे नायट्राइड्स. ओके, शेवटचा आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे पण सॉल्ट आहे तो सॉल्ट ऑफ ऑक्झो ॲसिड. ओके पहा याच्यामध्ये आपण थर्ड पाहूया सल्फेट्स. सल्फेट्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. सल्फेट्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. तर सल्फेट हे काय सांगा? सॉल्ट ऑफ ऑक्झो ॲसिड्स आहेत. हां, जर आपण सल्फेट लिहिलं तर हा आपण कसं लिहिणार? MsO4. MsO4. MsO4 म्हणजे काय सांगा? सल्फेट. MsO4. दिस इज कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट. दिस इज कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट. जर आपण MsO4चं डिसोसिएशन केलं तर काय ठरेल? M आणि M वरती चार्ज कोणता येईल? 2 पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि SO4 वरती चार्ज कोणता येईल? 2 मायनस चार्ज येईल, 2 निगेटिव्ह चार्ज येईल. समजलं सर ना? M2 प्लस आणि SO4 2 मायनस. चला आपण काय करूया सल्फेटचं फर्स्ट करूया आपण प्रिपरेशन ऑफ सल्फेट्स. सल्फेटचं प्रिपरेशन कसं करायचं आहे? एकदम सिम्पल प्रिपरेशन आहे. काय करायचं काय करायचं? मेटल घ्यायचं आहे M म्हणजे काय? एनी अल्कलाइन अर्थ मेटल. M घ्यायचा मेटल किंवा मेटल ऑक्साईड घ्यायचा. मेटल ऑक्साईड म्हणजे काय? MO. आपल्या नोट्समध्ये वर्डमध्ये लिहिले आपण. M म्हणजे काय सांगा? मेटल किंवा मेटल ऑक्साईड किंवा मेटल हायड्रॉक्साईड. मेटल हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय? MOH ट्वाईस. किंवा आपण इथे घेऊ शकतो मेटल कार्बोनेट म्हणजे MCO3. ह्या चारपैकी कोणतंही एक कंपाऊंड घ्या आणि याचे रिएक्शन करायचे डायल्यूट H2SO4 सोबत. डायल्यूट H2SO4 सोबत. तर आपल्याला इकडे कंपाऊंड कोणता मिळतो? सल्फेट मिळतो. कोणता? अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट. अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट. तर Mच्या ठिकाणी फक्त काय ठेवत चालायचं? एनी अल्कलाइन अर्थ मेटल. समजा आपण या Mच्या ठिकाणी कॅल्शियम घेऊया. कोणता घेऊया? कॅल्शियम. तर बघा रिएक्शन काय होणार? कॅल्शियम समजा आपण मेटल घेतलं M म्हणजेच काय? कॅल्शियम. याची रिएक्शन कोणासोबत करायची? डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत करायची. H2SO4 डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड घेऊ. काय तयार होणार आहे? हा Ca आणि हा SO4 म्हणजे काय तयार झाला? हा MsO4 तयार झाला. कॅल्शियम सल्फेट तयार झाला. कॅल्शियम सल्फेट प्लस शिल्लक राहिला बघा इथं H2 शिल्लक राहिला. H2 हा तयार झाला गॅस. समजले सर नाही? जर आपण कॅल्शियम मेटलची रिएक्शन डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत केली तर कोणता कंपाऊंड तयार होतो? कॅल्शियम सल्फेट. चला हा कंपाऊंड घ्या आता MO म्हणजे काय? मेटल ऑक्साईड. कॅल्शियमच आपण इथे घेऊया. CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस डायल्यूट H2SO4 डायल्यूट H2SO4 घेऊ. काय तयार होणार आहे? सिम्पल आहे. हा Ca आणि हा SO4 काय तयार होईल? CaSO4 तयार होईल प्लस शिल्लक राहिले तर H2 आणि हा O म्हणजे काय तयार होईल? तर वॉटर तयार होईल H2O. असंच तुम्ही काय करू शकता? मेटल हायड्रॉक्साईड घेऊ शकता. त्याची रिएक्शन H2SO4 सोबत करा. तेच तयार होणार कॅल्शियम सल्फेट. म्हणजे CaOH ट्वाईस तुम्ही घेतला. काय घेतला तुम्ही? CaOH ट्वाईस कॅल्शियम हायड्रॉक्साईड घेतला आणि याची रिएक्शन तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत केली. काय मिळणार तुम्हाला? कॅल्शियम सल्फेट. किंवा समजा तुम्ही तर CaCO3 घेतला, कॅल्शियम कार्बोनेट घेतला, त्याची रिएक्शन तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत केली. काय तयार होणार? सेम तयार होणार कॅल्शियम सल्फेट तयार होणार. म्हणजे तुम्ही काही घेऊ शकता. ओनली मेटल घ्या, मेटल ऑक्साईड घ्या, मेटल हायड्रॉक्साईड घ्या किंवा मेटल कार्बोनेट घ्या. ह्यापैकी कोणाचीही रिएक्शन जर तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत केली तर आपल्याला मेन कंपाऊंड हा सल्फेट मिळतो. चला हे बघितलं आपण प्रिपरेशन ऑफ सल्फेट. त्यानंतर आपण बघूया आता इथं सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट आहे सोल्युबिलिटी ऑफ सल्फेट.
सोल्युबिलिटी आपण बघूया. सोल्युबिलिटी ऑफ सल्फेट हां एकदम सिम्पल आहे. सोल्युबिलिटी एक रिलेशन फक्त लक्षात याच्यामध्ये. सोल्युबिलिटी ऑफ MsO4. MsO4 म्हणजे काय सांगा? अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट आहे हा. सोल्युबिलिटी ऑफ सल्फेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. सोल्युबिलिटी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. चला आपण इथं सर्व अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट लिहितोय. फर्स्ट आहे बेरिलियम सल्फेट, सेकंड आहे MgSO4 मॅग्नेशियम सल्फेट, थर्ड आहे CaSO4 कॅल्शियम सल्फेट, नेक्स्ट SrSO4 आणि BaSO4. सर्व अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट आपण समोर लिहिलेत. विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग इज मोर सोल्युबल इन वॉटर, लिस्ट सोल्युबल इन वॉटर. तर एकदम सिम्पल आहे. हा फक्त फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. आपण काय विचारलं आहे? सोल्युबिलिटी जास्त कोणाची ते विचारलं. याचा अर्थ मोर सोल्युबल कोण आहे ते विचारलं. काय करणार सांगा? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर कमी त्याची सोल्युबिलिटी जास्त. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग मला सांग कोणाचा ॲटॉमिक नंबर सर्वात कमी आहे? बेरिलियमचा. याचा अर्थ बेरिलियम सल्फेट हा कसा आहे वॉटरमध्ये? मोर सोल्युबल. अँड दिस इज सोल्युबिलिटी ऑर्डर. हे झाली सोल्युबिलिटी ऑर्डर. मग मला सांग BaSO4 हा कसा आहे सांगा? मोर सोल्युबल आहे, मोर सोल्युबल. आणि BaSO4 हा कसा आहे सांगा? लेस सोल्युबल आहे. दिस इज लेस सोल्युबल सल्फेट. लेस सोल्युबल सल्फेट. समजले सर्वांना? तर इथे आपण थर्ड सॉल्ट ऑफ ऑक्झाइड कंप्लीट केला. कोणता? सल्फेट्स. चला सल्फेट्स नंतर आपण बघू याच्यामधला 4 नंबर पॉईंट नायट्रेट्स. 4 नंबर आहे नायट्रेट्स. 4 नंबर नायट्रेट्स. नायट्रेट्स. नायट्रेटचा फॉर्म्युला कसा लिहितात M म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल. नायट्रेट ब्रॅकेटमध्ये काय लिहितं? नायट्रेट म्हणजेच NO3 आणि 2 लिहितं होल ट्वाईस. रिझन काय? कारण आपल्याला माहिती आहे अल्कलाइन अर्थ मेटलची व्हॅलन्सी किती आहे? 2. पण NO3 वरती -1 चार्ज आहे, म्हणजे याची -1 व्हॅलन्सी आहे. ओके, याची +2 याची -1 आहे. मग याचा अर्थ आपल्याला -1 किती घ्यावे लागतील? 2. म्हणजे NO3 आपल्याला 2 घ्यावे लागतील. चला यांचं आपण डिसोशिएशन करूया. M वरती चार्ज कोणता येईल सांगा पटकन? 2 पॉझिटिव्ह चार्ज येईल. इकडे बघा NO3 किती आहेत? 2 आहेत. एका NO3 वरती चार्ज कोणता आहे? 1 मायनस चार्ज आहे. अशी किती आहेत हे सांगा? 2. तो NO3-. समजले सर्वांना हे? तर हे होतं नायट्रेट्स. ओके सॉरी, हे नायट्रेटचं डिसोशिएशन. चला याच्यामध्ये आपण पॉईंट पहा. प्रिपरेशन ऑफ नायट्रेट्स. प्रिपरेशन ऑफ चला प्रिपरेशन ऑफ नायट्रेट आपण करूया. नायट्रेटचं प्रिपरेशन. तर कसं करायचं नायट्रेटचं प्रिपरेशन? एकदम सिम्पल आहे. काय करायचं पहा, याच्यामध्ये मेटल कार्बोनेट घ्यायचे. काय करायचे? मेटल कार्बोनेट. मेटल कार्बोनेट कसं लिहितात रे? MCO3. आणि याची रिएक्शन करायची डायल्यूट नायट्रिक ॲसिडसोबत. डायल्यूट नायट्रिक ॲसिड. इथं नायट्रिक ॲसिड आपल्याला किती घ्यायचे? 2. पहा काय करेल पहा. काय केलं आपण सांगा? हे MCO3 घेतला. MCO3 म्हणजे कोणता कंपाऊंड आहे हा? अल्कलाइन अर्थ मेटल कार्बोनेट आहे हा. कार्बोनेटची रिएक्शन करायची डायल्यूट नायट्रिक ॲसिडसोबत HNO3. काय तयार होणार आहे? तर इथला M आणि इथले NO3 2. काय तयार होईल? MnO3 ट्वाईस तयार होईल. याचा अर्थ काय झाला? हा आपला नायट्रेट तयार झाला. अल्कलाइन अर्थ मेटल नायट्रेट. शिल्लक करायला पाहिजे 2 हायड्रोजन आणि इथला 1 ऑक्सिजन घ्या. काय तयार होईल? H2O तयार होईल प्लस CO2 गॅस. अँड दिस इज कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल नायट्रेट. Mच्या ठिकाणी तुम्ही कोणताही अल्कलाइन अर्थ मेटल ठेवू शकता. समजा तुम्ही कॅल्शियम ठेवला, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, तर काय तयार होईल सांगा? कॅल्शियम कार्बोनेट तयार होईल. कॅल्शियम कार्बोनेट प्लस 2HNO3 डायल्यूट. काय तयार होईल? तर कोणता नायट्रेट तयार होईल? कॅल्शियम नायट्रेट CaNO3 ट्वाईस. कॅल्शियम नायट्रेट प्लस H2O प्लस CO2. तुम्ही कोणता घेऊ शकता? Mg पण ठेवू शकता. इथं MgCO3 प्लस काय तयार होईल? MgCO3 प्लस 2HNO3 काय तयार होईल? तर MgNO3 ट्वाईस म्हणजे मॅग्नेशियम नायट्रेट तयार होईल. ओके, तर हे होतं नायट्रेटचं प्रिपरेशन.
प्रिपरेशन ऑफ नायट्रेट्स एकदम सिम्पल आहे. कार्बोनेटची रिएक्शन करायची फक्त डायल्यूट नायट्रिक ॲसिडसोबत. चला याच्या पुढेच आपण कंटिन्यू करतो आहे. कंटिन्यू करतो आपण. नायट्रेट्स फॉर्म हायड्रेट. नायट्रेट्स फॉर्म हायड्रेट्स. नायट्रेट काय तयार करतात? हायड्रेट तयार करतात. म्हणजे या नायट्रेटला काय अटॅच होतात? वॉटर मॉलिक्यूल अटॅच होतात. नायट्रेट्स फॉर्म हायड्रेट्स अँड डिक्रीजेस डाऊन दी ग्रुप. Decreases down the group. नायट्रेट्स फॉर्म हायड्रेट. तर नायट्रेट हायड्रेट तयार करतात आणि फॉर्मेशन ऑफ हायड्रेट ही जी टेंडन्सी आहे ही टेंडन्सी डाऊन दी ग्रुप काय होते? डिक्रीज. याचा अर्थ कमी कमी होत जाते. बघा फॉर एक्झाम्पल आहे MgNO3 ट्वाईस. MgNO3 ट्वाईस कोणता आहे सांगा? नायट्रेट हा मॅग्नेशियम नायट्रेट आहे. मॅग्नेशियम नायट्रेटला वॉटर मॉलिक्यूल अटॅच करायचे 6H2O. 6 आहेत ना? 6H2O. MgNO3.6H2O. हा काय तर त्याला हायड्रेट. जसं तुम्ही डाऊन दी ग्रुप जातात ना, जसं डाऊन दी ग्रुप जर तुम्ही जातात तसं हे नायट्रेट हायड्रेट तयार करत नाही आहेत. मग मला सांगा शेवटचा नायट्रेट कोणता असेल रे? अगदी शेवटचा नायट्रेट सांगा कोणता? BaNO3 ट्वाईस. हा हायड्रेट तयार करत नाही. कोणता? BaNO3 ट्वाईस हायड्रेट तयार करत नाही. याचा अर्थ याला वॉटर मॉलिक्यूल अटॅच नसतात आणि ज्याला वॉटर मॉलिक्यूल अटॅच नसतात त्याला आपण अनहायड्रस म्हणतो. काय म्हणतो आपण? अनहायड्रस. तर अनहायड्रसचा मिनिंग काय असतो? ॲब्सेन्स ऑफ वॉटर. अनहायड्रस म्हणजेच काय? वॉटर नसतो. ॲब्सेन्स ऑफ वॉटर. अनहायड्रसचा मिनिंग काय झालं सांगा? अनहायड्रस मीन्स ॲब्सेन्स ऑफ वॉटर. हा हायड्रेट तयार करत नाही. क्वेश्चन एकदा विचारलेला पण आहे. विच ऑफ दी फॉलोविंग नायट्रेट डज नॉट फॉर्म हायड्रेट. कोणता नायट्रेट हायड्रेट तयार करत नाही आहे? तर शेवटचा नायट्रेट बॅरियमचा नायट्रेट हायड्रेट तयार करत नाही. याचा त्याला वॉटर मॉलिक्यूल अटॅच नाहीत. टेंडन्सी हळूहळू काय होते? कमी होते. चला नायट्रेट मधलाच सेकंड पॉईंट बघा. डिकम्पोजिशन. याच्यामधलं नायट्रेट मधलाच पॉईंट आहे हा. डिकम्पोजिशन. नायट्रेट आपण कसं लिहितो सांगा? जनरली MnO3 ट्वाईस. जर आपण याला हीट केलं, काय केलं आपण याला? हीट केलं तर काय तयार होतं? करस्पॉन्डिंग ऑक्साईड तयार होतं. MO प्लस NO2 पण तयार होतो प्लस O2 तयार होतो प्लस O2. मला सांगा MO म्हणजे काय? मेटल ऑक्साईड. याचा अर्थ नायट्रेटचं हा आहे नायट्रेट आपला अल्कलाइन अर्थ मेटल नायट्रेट. जर नायट्रेटला आपण हीट केलं की डिकम्पोज होतो आणि डिकम्पोज झाले तर काय काय तयार होतात बघा. एक तयार होतो मेटल ऑक्साईड, एक तयार होतो NO2, एक तयार होतो O2. इथं आपण रिएक्शन बॅलन्ससाठी काय करूया? याला आपण 2 घेऊया. 2MnO3 ट्वाईस नायट्रेट. काय तयार होणार? इथं 2 MO तयार होतील. NO2 किती तयार होतील? 4. रिएक्शन बॅलन्स झाली का बघा. इकडे ऑक्सिजन किती आहेत? 12 ऑक्सिजन आहेत तिथं. किती आहेत? एका MnO3 मध्ये किती आहेत? 6 आहेत. तर इथं 2 MnO3 ट्वाईस आहेत म्हणजे 12. इकडे बघा किती आले? इथे 2 आले. इथे किती आले? 8 आले. 2 + 8 10. 10 प्लस किती व्हायला पाहिजेत? 12 व्हायला पाहिजेत ना? आहेत का 2? बघा आहेत. तुम्ही यमच्या ठिकाणी कोणताही अल्कलाइन अर्थ मेटल ठेवू शकता. चला कॅल्शियम ठेवा इथं. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ठेवा Ca. बाकीचं रिएक्शन ॲज इट इज. फक्त यम चेंज करायचा. CaNO3 ट्वाईस कॅल्शियम नायट्रेटला हीट केलं तर कोणता ऑक्साईड तयार होईल सांगा? कॅल्शियम ऑक्साईड तयार होईल. 2CaO प्लस 4NO2 प्लस O2. समजलं सर्वांना? तर नीट लक्षात नायट्रेटचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर ऑक्साईड्स तयार होतात. कधी कधी विचारतात, तिन्हीही विचारतात आपल्याला काय काय तयार होतात. मग ऑक्साईड, नायट्रो आणि NO2 तयार होतो. तर इथे आपण काय पाहिलं? सॉल्ट ऑफ ऑक्झो ॲसिड्स. काय पाहिलं आपण इथं सांगा? सॉल्ट ऑफ ऑक्झो ॲसिड्स. किती सॉल्ट आपण पाहिले सांगा? किती पाहिले आपण? 4 पाहिले. फर्स्ट कोणता पाहिला? कार्बोनेट पाहिला. त्यानंतर सेकंड कोणता पाहिला? बायकार्बोनेट. त्यानंतर 3 नंबर सल्फेट्स आणि 4 नंबर नायट्रेट्स.
इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला. कोणता? कंपाऊंड्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. 3 कंपाऊंड आपण डिस्कस केले. फर्स्ट ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स, सेकंड हॅलाइड्स आणि थर्ड कोणता पहिला? सॉल्ट ऑफ ऑक्झायसेट्स. याच्यामध्ये 4 डिस्कस केले आपण. ओके, चला त्यानंतर आपण न्यू पॉईंट बघूया. सोल्युबिलिटी. हां, न्यू पॉईंट आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी हां, मी तुम्हाला पाठीमागं अल्कली मेटल्स आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं की पुढे मी तुम्हाला सोल्युबिलिटीची एक ट्रिक सांगणार आहे. ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे तो NCERTमध्ये ह्या टॉपिकमध्ये दिलेला नाही आहे. ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला केमिकल बॉन्डिंग ह्या टॉपिकमधला पॉईंट आहे. कुठल्या टॉपिकमधला आहे? केमिकल बॉन्डिंग. हा मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट घेतो आहे. कशासाठी? कारण तुम्हाला याच्याचे क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी. बघा परत एकदा सोल्युबिलिटी. तर सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन, कशावरती डिपेंड आहे? सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन, सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर. सोल्युबिलिटी 2 फॅक्टरवरती डिपेंड आहे. चला फर्स्ट फॅक्टर बघा. फर्स्ट फॅक्टर आहे लॅटिस एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी फर्स्ट फॅक्टर आहे लॅटिस एन्थाल्पी. आणि सेकंड फॅक्टर आहे हायड्रेशन एन्थाल्पी. सेकंड फॅक्टर आहे हायड्रेशन एन्थाल्पी. सोल्युबिलिटी कोणत्या 2 फॅक्टरवरती डिपेंड आहे? फर्स्ट इज लॅटिस एन्थाल्पी अँड सेकंड फॅक्टर इज हायड्रेशन एन्थाल्पी. म्हणजे लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय, हायड्रेशन एन्थाल्पी म्हणजे काय, ते आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. पहा याच्यामधला फर्स्ट फॅक्टर आहे लॅटिस एन्थाल्पी. हां, फर्स्ट फॅक्टर आहे लॅटिस एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी डिनोट असं करतात डेल्टा UH लॅटिस एन्थाल्पी, किंवा सिम्पली असं लिहितात LE लॅटिस एन्थाल्पी. बा हे लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय? बा फर्स्ट आपण याची डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लॅटिस एन्थाल्पी? एन्थाल्पी म्हणजेच काय असतं? एनर्जी. लक्षात ठेवा, एन्थाल्पी म्हणजेच काय? एनर्जी. पहा मग डेफिनेशन काय आहे? तर अमाऊंट ऑफ एनर्जी, the amount of energy required, the amount of energy required to break, the amount of energy required to break 1 mole of solid, 1 mole of solid, ionic solid असं लिहिलं तरी चालेल. 1 mole of ionic solid into its gaseous ions, into its gaseous ions, into its gaseous ions is called lattice enthalpy. पहा लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय? तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल, टू ब्रेक 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड, टू ब्रेक 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड इंटू इट्स गॅसियस आयन इज कॉल्ड लॅटिस एन्थाल्पी. आता लक्ष इकडं समजा माझ्याकडे हा एक आयोनिक सॉल्ट आहे. कोणता? AB हा एक आयोनिक सॉल्ट आहे आणि मला काय करायचं आहे? हा सॉलिडच्या फॉर्ममध्ये. कोणता आहे? सॉलिडच्या फॉर्ममध्ये आयोनिक कंपाऊंड, आयोनिक सॉलिड. मला याला ब्रेक करायचं आहे. पहा हा आयोनिक सॉलिड आहे. कोणता आहे? आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिड ब्रेक झाल्यानंतर काय तयार होतात? आयन्स तयार होतात. काय तयार होतात? आयन तयार होतात. हां समजा काय तयार झालं? A+ आणि B- हे काय झाले? 2 आयन तयार झाले. कुठल्या फॉर्ममध्ये? गॅसियस फॉर्ममध्ये. तर मला काय करावं लागणार? याला एनर्जी द्यावी लागणार ना काहीतरी ब्रेक करण्यासाठी. मग जेवढी आपण एनर्जी याला देतो आहे ब्रेक करण्यासाठी, ती एनर्जी म्हणजेच काय असते? लॅटिस एन्थाल्पी. म्हणजेच काय? द अमाऊंट ऑफ एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड इंटू इट्स गॅसियस आयन्स इज कॉल्ड लॅटिस एन्थाल्पी. हां चला आपण आयोनिक सॉलिडचं एक एक्झाम्पल घेऊया. NaCl. फॉर एक्झाम्पल NaCl. हां NaCl आयोनिक सॉलिड आहे का नाही सांगा पटकन? आहे ना. आयोनिक बॉन्डचं एक्झाम्पल काय लिहितो आपण? हेच लिहितो स्टार्टिंगला. तर NaCl, Na+Cl-. चला हा सॉलिडच्या फॉर्ममध्ये आपण काय करूया? याला ब्रेक करूया. याला आपल्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागेल. एनर्जी काय करणार? हा घेणार, ॲब्सॉर्ब करणार. मग NaClनं जर एनर्जी घेतली, गेन केली, तर हा काय होणार? ब्रेक होणार. कशामध्ये ब्रेक होणार सांगा? आयन्समध्ये. Na+ तयार होणार आणि Cl- तयार होणार. आता हे Na+ आणि Cl- हे 2 आयन कुठल्या फॉर्ममध्ये आहेत? गॅसेसच्या फॉर्ममध्ये. ओके. तर आपल्याला जी एनर्जी याला द्यावी लागली ती एनर्जी म्हणजेच काय असते? आपली
लॅटिस एन्थॅल्पी असते. पहा NaClला ब्रेक करायला किती एनर्जी लागते, तर 788 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी लागते. किती लागते? NaClला जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर त्याला एनर्जी किती द्यावी लागते तुम्हाला, 788 किलो जूल पर मोल एवढी द्यावी लागते. आणि हीच त्याचे काय आहे, लॅटिस एन्थॅल्पी. याचा अर्थ NaClची लॅटिस एन्थॅल्पी किती, NaClची लॅटिस एन्थॅल्पी आहे 788 किलो जूल पर मोल. समजलं? NaClची लॅटिस एन्थॅल्पी एवढी आहे, याचा अर्थ NaClला ब्रेक करण्यासाठी आपल्याला एवढी एनर्जी त्याला द्यावी लागते, तेव्हा तो ब्रेक होतो, अदरवाईज ब्रेक होत नाही. चला त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे. पहा नेक्स्ट पॉईंट लॅटिस एन्थॅल्पी. पहा लॅटिस एन्थॅल्पी is directly proportional to product of charges upon ionic radius. म्हणजे बघा आयोनिक रेडियसला कसे आहे, लॅटिस एन्थॅल्पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि प्रोडक्ट ऑफ चार्जेसला कसे आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. चार्जेसचा प्रोडक्ट जेवढा जास्त असेल, जेवढं मॅग्निट्यूड त्याचं जास्त असेल तेवढी लॅटिस एन्थॅल्पी जास्त. किंवा अजून आपण असं सांगू शकतो कुणाची लॅटिस एन्थॅल्पी जास्त असते, ज्याची आयोनिक रेडियस कमी असते. बघा हे काय आयन्स आहेत ना, हे ज्याची आयोनिक रेडियस कमी त्याची लॅटिस एन्थॅल्पी जास्त. याचा अर्थ लॅटिस एन्थॅल्पी 2 फॅक्टरवरती डिपेंड आहे. लॅटिस एन्थॅल्पी किती फॅक्टरवरती डिपेंड आहे, 2. मग सांग ते 2 फॅक्टर कोणते, तर पहिला फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर तुमच्या समोर आहे. बघा आयोनिक रेडियस याचा अर्थ साईज आहे ना, कुणाची साईज, आयनची साईज. पहा लॅटिस एन्थॅल्पी डिपेंड्स अपॉन 2 फॅक्टर्स. फर्स्ट फॅक्टर इज साईज ऑफ आयन, आयनच्या साईजवरती डिपेंड आहे. आणि दुसरा फॅक्टर कोणता आहे, प्रोडक्ट ऑफ चार्जेस. याचाच अर्थ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस ऑन दी आयन. बस लॅटिस एन्थॅल्पी ह्या 2 फॅक्टरवरती डिपेंड आहे. सांग ते 2 फॅक्टर कोणते, फर्स्ट आहे आयनची साईज आणि दुसरा आहे मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस ऑन दी आयन. मग कशी डिपेंड आहे ते तुम्हाला इथं रिलेशनमध्ये लिहून दाखवलं आहे मी. समजलं सर नाही, लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे काय ते. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो, लॅटिस एन्थॅल्पी जास्त कोणाची असते, लॅटिस एन्थॅल्पी कमी कोणाची असते. हे एकदम सिम्पल, थोडंसं डायग्रामॅटिकली दाखवतो, लक्षात राहील. हे बघा लॅटिस एन्थॅल्पी जास्त कोणाची असते. बघा समजा माझ्याकडे आहे हा स्मॉल कॅटायन, हा आहे आपला स्मॉल कॅटायन आणि त्याला अटॅच आहे स्मॉल ॲनायन. सॉल्टमध्ये काय असतं, सॉल्ट म्हणजेच काय, कॅटायन आणि ॲनायन एकमेकांना अटॅच असतात. बघा स्मॉल कॅटायन स्मॉल ॲनायन, किंवा मग दिस इज लार्ज कॅटायन अँड लार्ज ॲनायन. जेव्हा स्मॉल कॅटायन स्मॉल ॲनायन असतो सॉल्टमध्ये, किंवा सॉल्टमध्ये लार्ज कॅटायन लार्ज ॲनायन असतो, तेव्हा त्याची लॅटिस एन्थॅल्पी जास्त असते. लॅटिस एन्थॅल्पी कशी असते सांगा, जास्त. हाय लॅटिस एन्थॅल्पी. पॉईंट समजलं का सर्वांना? बघा हे, कारण पुढं आपल्याला क्वेश्चन याच्यावरती सॉल्व करायचे आहेत. ही ट्रिक जर लक्षात राहिली तर पुढं समजणार आहे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे ते. सोपं आहे, काही नाही. लार्ज असेल तर लॅटिस एन्थॅल्पी जास्त. काय जास्त सांगा बरं? हे बघा स्मॉल कॅटायन स्मॉल ॲनायनला स्टॅबिलाइज करू शकतो ना, स्मॉल कॅटायन स्मॉल ॲनायनला, लार्ज कॅटायन लार्ज ॲनायनला. याचा अर्थ काय असणार, ते स्टेबल राहणार आहेत ते. मग स्टेबल कंपाऊंड असेल आणि तो जर तुम्हाला ब्रेक करायचा असेल तर एनर्जी तुम्हाला जास्त द्यावी लागणार की नाही. स्टेबल कंपाऊंड आहे तुमच्याकडे आणि त्याला तुम्हाला ब्रेक करायचं आहे, तुम्हाला एनर्जी जास्त द्यावी लागणार त्याला. याचा अर्थ लॅटिस एन्थॅल्पी कशा लागणार, तिथं जास्त लागणार. म्हणजे लॅटिस एन्थॅल्पी कशी येते सांगा, हाय. चला इथे बघा, आता समजा आपल्याकडे कॅटायन आहे स्मॉल आणि त्याच्यासोबत ॲनायन आला लार्ज. असा एक सॉल्ट आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये कॅटायन स्मॉल आहे परंतु ॲनायन कसं आहे, लार्ज. किंवा मग काय आहे, स्मॉल ॲनायन आहे आणि लार्ज कॅटायन आहे. अशा वेळेस तिथे लॅटिस एन्थॅल्पी कशी असणार, कमी. लॅटिस एन्थॅल्पी कशी असणार सांगा, कमी असणार. याचा अर्थ लो लॅटिस एन्थॅल्पी. लो कुठं, हाय कुठं, समजलं सर्वांना? चला हा पॉईंट आपण बघितला लॅटिस एन्थॅल्पीबद्दल. त्यानंतर सेकंड बघा, हायड्रेशन एन्थॅल्पी. सेकंड फॅक्टर कोणते सांगा, हायड्रेशन एन्थॅल्पी. कारण
सोल्युबिलिटी ही 2 फॅक्टरवरती डिपेंड आहे, लॅटिस एन्थाल्पी आणि हायड्रेशन एन्थाल्पी. चला, लॅटिस एन्थाल्पी झालं. आता आपण बघतोय हायड्रेशन एन्थाल्पी. हायड्रेशन एन्थाल्पी ही अशी डिनोट केली जाते डेल्टा HYD. HYD म्हणजे हायड्रेशन H, किंवा सिम्पली आपण HE असं लिहितो, HE म्हणजे हायड्रेशन एन्थाल्पी. आणि ऑलरेडी आपण 2दा याचे डेफिनेशन पाहिलेले आहे हायड्रेशन एन्थाल्पीचे. पाहिले की नाही सांगा? अल्कली मीटर्समध्ये पण हायड्रेशन एन्थाल्पी हा पॉईंट आपल्याला झालेला होता. आपण सांगत होतो बा LiPlची हायड्रेशन एन्थाल्पी जास्त, त्यानंतर B2+ जास्त अल्कलाइन अर्थ मेटल्समध्ये. ओके, चला हायड्रेशन एन्थाल्पीचे परत एकदा डेफिनेशन बघा. दी अमाऊंट ऑफ एनर्जी, डेफिनेशन बघा, दी अमाऊंट ऑफ एनर्जी. इथं रिक्वायर्ड नाही लिहायचं, इथं काय लिहायचं रिलीज. इथं एनर्जी नेहमी काय होते, रिलीज होते. याचा अर्थ ही रिएक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक आहे. लक्षात ठेवा, हायड्रेशन एन्थाल्पी नेहमी कशी असते, निगेटिव्ह असते. एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. एनर्जी रिलीज, एनर्जी रिलीज when 1 mole of gaseous ion, when 1 mole of gaseous ion is dissolved in water, to form its aqueous solution, is called hydration enthalpy. हायड्रेशन एन्थाल्पी म्हणजे काय बघा, थोडंसं डायग्रॅमॅटिकली बघा म्हणजे लक्षात राहील. समजा तुम्ही बेकरमध्ये काय घेतलं, या वॉटर घेतले. काय घेतलं याच्यामध्ये, वॉटर H2O. आणि याच्यामध्ये तुम्ही काय केला, एक आयन याच्यामध्ये डिझॉल्व केला. मग तो कॅटायन असो किंवा ॲनायन असो. समजा तुम्ही हा काय टाकला, 1 मोल टाकला आयनचा. मग हा 1 मोल टाकल्यानंतर काय होणार सांगा. इथे एनएवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. वॉटरमध्ये काय आहे, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे ना. H2ओवरती काय आहे, ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज आहे. काय होणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार. आणि त्यामुळे इथं एनर्जी काय होणार, रिलीज. आणि ही एनर्जी जी रिलीज होते ती एनर्जी म्हणजे काय असते, आपली हायड्रेशन एन्थाल्पी असते. तेच आपण सांगितलं आहे. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज, रिलीज म्हणजे बाहेर पडते. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज कधी, पेन 1 mole of gaseous ion is dissolved in water to form its aqueous solution. मला सांगा, हा आयन तुम्ही याच्यामध्ये टाकल्यानंतर सोल्युशन तयार होणार. मग ते सोल्युशन कोणतं असणार, ॲक्वियस. ॲक्वियस का म्हणायचं, कारण आपलं सॉल्वंट वॉटर आहे म्हणून ॲक्वियस सोल्युशन म्हणायचं. समजलं सर्व नाही, हायड्रेशन एन्थाल्पी. चला आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतला एक आयन, कोणता, Na+ आयन गॅसियस फॉर्ममधला. किती मोल घेतला आपण, 1 मोल. 1 मोल गॅसेस आयन आपण घेतला आणि तो आपण टाकला वॉटरमध्ये. वॉटर असतं लिक्विड. गिव काय तयार होईल सांगायचा, सोल्युशन तयार होईल Na+ ॲक्वियस. आता मला सांगा Na+ कुठे आहे, ॲक्वियस सोल्युशनमध्ये आहे. डेल्टा H कशी सांगा, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, डेल्टा H कशी निगेटिव्ह, कारण इथं एनर्जी नेहमी काय होते, रिलीज. एनर्जी रिलीज होतं, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे ही, म्हणून डेल्टा H कसा लिहिला आपण, निगेटिव्ह लिहिला. सेम द टाईप समजा तुम्ही ॲनायन टाकला तरीसुद्धा काय होणार, सेम हायड्रेशन एन्थाल्पी प्लस H2O लिक्विड गिव काय तर येतं Cl- ॲक्वियस. ॲक्वियस डेल्टा H कसे असणार सांगा, निगेटिव्ह. हां आता लक्षात Na+च्या ऐवजी तुम्ही Cl- टाकला, एनर्जी रिलीज होईल का सांगा, होणार. Clवरती चार्ज कोणता सांगा, निगेटिव्ह. वॉटर कसं लिहितो आपण, HOH असं लिहितो ना. H कसा असतो, पॉझिटिव्हली चार्ज. होणार का ना फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये सुद्धा. तुम्ही कॅटायन टाका किंवा ॲनायन टाका वॉटरमध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणारच, एनर्जी रिलीज होणारच. आणि ती एनर्जी म्हणजे आपली असते हायड्रेशन एन्थाल्पी. आणि पाठीमागं आपण हायड्रेशन एन्थाल्पीचा फॉर्म्युला पण सांगितला होता, एक रिलेशन आपण लिहिलं होतं. हायड्रेशन एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज, अपॉन साइज ऑफ आयन किंवा रेडियस ऑफ आयन, साइज ऑफ आयन, चार्ज. जेवढा चार्ज जास्त असेल तेवढी हायड्रेशन एन्थाल्पी जास्त असेल, जेवढी साईज कमी असेल तेवढी हायड्रेशन एन्थाल्पी जास्त असेल. हे रिलेशन आपण पाठ्यामागे पण पाहिलं होतं. समजलं सर्व नाही. तर ही होती हायड्रेशन एन्थाल्पी. चला मग लॅटिस एन्थाल्पी
आणि हायड्रेशन एन्थाल्पी सोल्युबिलिटीशी काय कनेक्शन आहे या दोघांचं, लॅटिस एन्थाल्पी आणि हायड्रेशन एन्थाल्पी ते बघूया. लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय सांगा एकदा जरा. 1 मोल आयोनिक सॉलिडला जी एनर्जी लागेल ब्रेक करण्यासाठी ती एनर्जी म्हणजे लॅटिस एन्थाल्पी. आणि हायड्रेशन एन्थाल्पी म्हणजे काय, 1 मोल गॅसेस आयन वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडेल ती म्हणजे हायड्रेशन एन्थाल्पी. चला बघा आता इथं नोट, खूप महत्त्वाचा पॉईंट पाहिजे लिहितो आपण. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली proportional to hydration enthalpy. Directly proportional to hydration enthalpy, but inversely proportional to lattice enthalpy. Solubility is directly proportional to hydration enthalpy म्हणजे काय सांगा. हायड्रेशन एन्थाल्पी जेवढी जास्त तेवढी सोल्युबिलिटी जास्त, लॅटिस एन्थाल्पी जेवढी कमी तेवढी सोल्युबिलिटी जास्त. मग कोणत्या फॅक्टर जास्त असायला पाहिजे आणि कोणत्या फॅक्टर कमी असायला पाहिजे. समजा हा तुम्ही कंपाऊंड आहे, पहा इथं तुम्ही वॉटर घेतलं आहे आणि हा कंपाऊंड घेतला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये सोल्युबल करायचं असेल तर काय जास्त पाहिजे काय कमी पाहिजे सांगा. त्या कंपाऊंडची हायड्रेशन एन्थाल्पी जास्त पाहिजे, म्हणजेच त्या कंपाऊंडची लॅटिस एन्थाल्पी कमी पाहिजे तर सोल्युबल होणार, अदरवाईज सोल्युबल होणार नाही. चला याच्यामध्ये बघा आता फर्स्ट पॉईंट बघा. इफ हायड्रेशन एन्थाल्पी, याची म्हणजे काय हायड्रेशन एन्थाल्पी. इफ हायड्रेशन एन्थाल्पी इज ग्रेटर दॅन लॅटिस एन्थाल्पी देन कंपाऊंड इज सोल्युबल की इनसोल्युबल. सोल्युबल. कंपाऊंड कसा होणार, सोल्युबल. कंपाऊंड इज सोल्युबल. समजतं ना सर्वांना. If hydration enthalpy is greater than lattice enthalpy, then compound is soluble. त्यानंतर पहा सेकंड पॉईंट काय पहा. If hydration enthalpy less than lattice enthalpy म्हणजेच lattice enthalpy is greater than hydration enthalpy, then compound is soluble की इनसोल्युबल. त्यानंतर पहा नेक्स्ट थर्ड पॉईंट. इफ हायड्रेशन एन्थाल्पी इज इक्वल टू लॅटिस एन्थाल्पी. जर समजा एखाद्या सॉल्टची हायड्रेशन एन्थाल्पी जेवढी तेवढीच लॅटिस एन्थाल्पी असेल तर काय करणार. देन कंपाऊंड इज स्पॅरिंगली सोल्युबल. स्पॅरिंगली सोल्युबल. हे तिन्ही पॉईंट एकदा बघा जरा चेक करा. हायड्रेशन एन्थाल्पी लॅटिस एन्थाल्पीपेक्षा जर जास्त असेल तर कंपाऊंड कसं होणार, वॉटरमध्ये सोल्युबल होणार. जर समजा त्या कंपाऊंडची लॅटिस एन्थाल्पी जास्त असेल हायड्रेशन एन्थाल्पीपेक्षा तर कंपाऊंड सोल्युबल होणार नाही, इनसोल्युबल. एखाद्या सॉल्टची हायड्रेशन एन्थाल्पी जेवढी आहे तेवढीच लॅटिस एन्थाल्पी आहे म्हणजे बरोबर आहे. त्यावेळेस कंपाऊंड काय होणार, ना कंप्लीट सोल्युबल होणार ना कंप्लीट इनसोल्युबल होणार. तो काय होणार, काही प्रमाणात सोल्युबल होणार काही प्रमाणात सोल्युबल होणार नाही, म्हणजे एकदम स्लाइटली काय होईल, सोल्युबल होईल. समजलं सर नाही. चला आता तुम्हाला कसं करणार, एखादा सॉल्ट दिल्यानंतर की कुणाची हायड्रेशन एन्थाल्पी जास्त, कुणाची लॅटिस एन्थाल्पी कमी, लॅटिस एन्थाल्पी जास्त. ओके, 4 पॉईंट असू शकतात. हायड्रेशन एन्थाल्पी कमी जास्त, लॅटिस एन्थाल्पी कमी जास्त. कोणाची असणार बघा, एक ट्रिक आहे, त्या ट्रिकवरून तुम्ही सांगू शकता. हे काही NCERTमध्ये वगैरे काय दिलेलं नाही ट्रिक, फक्त लक्षात ठेवा. आणि ही जर ट्रिक लक्षात राहिली तर सगळे क्वेश्चन्स JEE मेन्स आणि नीटमध्ये सॉल्व्ह होत आहेत सगळे क्वेश्चन्स. बघा मी इथं काय करतो बघा, फर्स्ट अल्कली मेटल्स लिहितो. अल्कली मेटल्स सिक्वेन्सली सांगा मला काय. लिथियम, सेकंड कोणता आहे सांगा, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीजियम. अल्कलाइन अर्थ मेटल सांगा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम. चला हॅलोजन सांगा, हॅलोजन्स, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. हे हॅलोजन आहेत सिक्वेन्सली, दिसतं ना सर्वांना हे छोटे. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. ओके, आता नीट आपल्याला तर माहिती आहे डाऊन दी ग्रुप साईज काय होते रे,
इन्क्रीज म्हणजे सांगा लिथियमची साईज कशी आहे सांगा, छोटी साईज आहे. सीजियमची कशी साईज आहे, सर्वात जास्त साईज आहे, लार्ज साईज. इथे सांगा बेरिलियमची साईज कशी आहे, छोटी साईज आहे. आणि बॅरियमची साईज कशी आहे सांगा, लार्ज. फ्लोरीनची साईज कशी आहे सांगा, छोटी आहे. आयोडीनची साईज कशी आहे सांगा, लार्ज. समजलं सरांना. अजून एक बघा इथं OH मी लिहितो आहे समोर, फ्लोरीनच्या समोर लिहितो आहे OH. OH कसा आहे सांगा, छोटा आहे. नीट लक्षात ठेवा, OH मायनस कसा आहे, छोटा आहे, छोटी साईज आहे OHची. त्यानंतर बघा हां, एक तर मी लार्ज साईज सर्कल काढले, तर याच्यामध्ये आपण लिहा CO3 2 मायनस SO4 2 मायनस NO3 मायनस. हे जे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ॲनायन दिसतात ना, सॉरी सर्कलमध्ये लिहिलेले, यांची साईज कशी आहे सांगा, लार्ज आहे. CO3 चार्ज कोणता आहे, नेगेटिव्ह चार्ज आहे, साईज कशी आहे सांगा, लार्ज. त्यानंतर SO4वरती चार्ज कोणता आहे, नेगेटिव्ह चार्ज आहे, साईज कशी सांगा, लार्ज. NO3 मायनस साईज निगेटिव्ह चार्ज आहे, साईज लार्ज. समजलं का सर्वांना. हे सोपं आहे, काय अवघड नाही आहे. हे तर काय ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे, फक्त हे आणि हे फक्त एक्स्ट्रा लक्षात ठेवा तुम्ही. OH कसा आहे, छोट्या साईजचा आहे. आणि हे जे 3 ॲनायन तुम्हाला दिसत आहेत सर्कलमध्ये लिहिले, त्यांची साईज कशी आहे, जास्त साईज आहे. ओके, आपल्या नोट्समध्ये हे सर्कल काढायचं राहिले तेवढं तुम्ही ते सर्कल काढून घ्यायचं. ओके, काढून घ्या सर्कल. हे SO4 असेल, CO3 असेल आणि NO3 असेल, ह्या सर्वांची साईज कशी आहे, लार्ज साईज आहे. लक्षात ठेवा, लार्ज साईज. कळलं सर्वांनी. चला इथे बघा, आता हे रिमूव्ह करतो मी. हे झालं ना सर्वांचं काढून. बघा इथे आता नीट लक्ष इकडं पहा, काय करतो मी, एक काढतो मी स्मॉल कॅटायन. हां, मी इथे काढतो आहे स्मॉल कॅटायन आणि त्याच्यासोबत स्मॉल ॲनायन. मला सांगा हा कंपाऊंड स्टेबल असेल का रे, स्टेबल असणार आहे. इथे मी काढतो आहे लार्ज कॅटायन आणि लार्ज ॲनायन. कंपाऊंड स्टेबल आहे का सांगा, कंपाऊंड स्टेबल आहे. हे दोन्ही जर स्मॉल कॅटायन स्मॉल ॲनायन असेल सोबत, लार्ज कॅटायन लार्ज ॲनायन असेल, तर याचा अर्थ हे स्टेबल कंपाऊंड आहेत. कसे ते सांगा, स्टेबल. आणि जे कंपाऊंड स्टेबल असतात त्यांना तुम्हाला एनर्जी कशी द्यावं लागणार, ब्रेक करण्यासाठी जास्त द्यावं लागणार स्टेबलला. याचा अर्थ याची लॅटिस एन्थॅल्पी कशी आहे, जास्त. लॅटिस एन्थॅल्पी हाय, हाय लॅटिस एन्थॅल्पी. आणि ज्याची लॅटिस एन्थॅल्पी जास्त असते तो कंपाऊंड कसा असतो सांगा, लेस सोल्युबल असतो. कसा असतो सांगा, लेस सोल्युबल. आताच आपण पाहिलं होतं, लॅटिस एन्थॅल्पी जर जास्त असेल तर तो कंपाऊंड सोल्युबल होईल का, नाही होणार. इनसोल्युबल म्हणजेच लेस सोल्युबल. चला मी इथे काढतो आहे स्मॉल कॅटायन आणि त्याच्यासोबत लार्ज ॲनायन, किंवा मी इथे काढतो स्मॉल ॲनायन आणि लार्ज कॅटायन. मला सांग हे स्टेबल राहणार आहेत का रे, नाहीत राहणार. याचा अर्थ हे कसे आहेत, अनस्टेबल आहेत, अनस्टेबल आहेत. ओके, अनस्टेबल. मग सांग यांना लॅटिस एन्थॅल्पी कशी लागेल, कमी लागेल. ओके, लॅटिस एन्थॅल्पी कमी, याचा अर्थ यांची हायड्रेशन एन्थॅल्पी जास्त. हायड्रेशन एन्थॅल्पी यांची जास्त असते. हायड्रेशन एन्थॅल्पी कशी, हाय. आणि ज्याचे हायड्रेशन एन्थॅल्पी जास्त असते ते कंपाऊंड मोर सोल्युबल असतात वॉटरमध्ये. मोर सोल्युबल, मोर सोल्युबल. आता लॅटिस एन्थॅल्पी पण कॉन्सेप्ट कुठं लावायचा आणि हायड्रेशन एन्थॅल्पी कॉन्सेप्ट कुठं लावायचा, नीट लक्ष द्या एकदा. जर बरोबर साईजचे असतील कॅटायन आणि ॲनायन तर लॅटिस एन्थॅल्पी हा कॉन्सेप्ट तुम्ही लावायचा सोल्युबिलिटीसाठी. जर समजा कॅटायन छोटा, ॲनायन लार्ज, किंवा ॲनायन स्मॉल असेल, कॅटायन लार्ज असेल, तर तुम्ही कॉन्सेप्ट लॅटिस एन्थॅल्पी नाही लावायचा. काय लावायचा, हायड्रेशन एन्थॅल्पी हा कॉन्सेप्ट लावायचा. यांची हायड्रेशन एन्थॅल्पी नेहमी कशी असते, जास्त. त्यामुळे हे मोर सोल्युबल असते यांच्यापेक्षा. सांग सोल्युबिलिटी जर तुम्ही बघितली तर कोण मोर सोल्युबल असेल रे, हे मोर सोल्युबल असतील ना. हे बघा हे स्टेबल आहेत, हे काय वॉटरमध्ये गेलं तर लगेच ब्रेक होणार नाही आहेत ते. हे लगेच इझिली ब्रेक होतील आणि सोल्युबल होतील. म्हणजे याची हायड्रेशन एन्थॅल्पी जास्त.
लक्षात आलं. हायड्रेशन एंथॅल्पी कॉन्सेप्ट कधी लावायचा आणि लॅटिस एंथॅल्पी कॉन्सेप्ट कधी लावायचा. चला याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. चला त्यापूर्वी मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर मला द्यायचा आहे. बघा क्वेश्चन, विच ऑफ दी फॉलोइंग इज which of the following is more soluble in water. Option A MgSO4, option B BaSO4, ऑप्शन सी CaSO4, ऑप्शन डी BeSO4. कोणता? BeSO4. बरोबर. काय विचारलं तुम्हाला? मोर सोल्युबल विचारलं आहे ना. आता लक्षात इथं सगळीकडे कॉमन काय रे सांगा? SO4 ची साईज कशी असते सांगा? लार्ज साईज. SO4 चार्ज कोणता? निगेटिव्ह चार्ज आहे ना. SO4 लार्ज साईजचा आहे. मग मला सांग, याला सोल्युबल होण्यासाठी सोबत कॅटॅन पाहिजे ना. मग कॅटॅन कसा पाहिजे सांगा? स्मॉल पाहिजे ना. स्मॉल कॅटॅन असलं तर लगेच डिझॉल्व होणार. मग बा स्मॉल कॅटॅन कोणता याच्या मला? Mg2+ आहे की Ba2+ आहे की Ca2+ आहे की Be2+ आहे? Be2+ छोट्या साईजचा कॅटॅन आहे. याचा अर्थ डी ऑप्शन इज करेक्ट. कुठला कॉन्सेप्ट लावला सांगा इथं? लॅटिस एंथॅल्पी की हायड्रेशन एंथॅल्पी? हायड्रेशन एंथॅल्पी कॉन्सेप्ट लावायचा, कारण एक स्मॉल एक लार्ज असेल तर हायड्रेशन एंथॅल्पी, दोन्ही तर सेम साईज असेल तर लॅटिस एंथॅल्पी हा कॉन्सेप्ट लावायचा. समजलं सर नाही? चला क्वेश्चन्स बघा आता. हे ट्रिक्स आहेत बघा. ह्या ट्रिक्स NCERTमध्ये वगैरे नाही आहेत. हे जर तुम्हाला चांगलं अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर या ट्रिक तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत. तर आणि तर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार, अदरवाईज नाहीत होत सॉल्व्ह. बघा फर्स्ट क्वेश्चन नोट्समध्ये सर्वांनी बघा. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे पहा? विच ऑफ दी फॉलोइंग अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट हॅज इट्स हायड्रेशन एंथॅल्पी ग्रेटर दॅन लॅटिस एंथॅल्पी. तुम्हाला काय दिलेत? अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट दिलेत. अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट्स बघा कोणकोणते दिलेत? ए ऑप्शनमध्ये दिला आहे CaSO4, बी ऑप्शनमध्ये दिला आहे BeSO4, सी ऑप्शनमध्ये दिला आहे BaSO4 आणि डी ऑप्शनमध्ये दिला आहे SrSO4. आणि विचारलं आहे काय? विच वन ऑफ दी फॉलोइंग अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट हॅज इट्स हायड्रेशन एंथॅल्पी ग्रेटर दॅन लॅटिस एंथॅल्पी. नीट लक्षात विचारलं काय तुम्हाला? कोणत्या सॉल्टची, कोणत्या अल्कलाइन अर्थ मेटलची हायड्रेशन एंथॅल्पी ही लॅटिस एंथॅल्पीपेक्षा जास्त आहे. मग हायड्रेशन एंथॅल्पी जास्त कोणाची असते? जो मोर सोल्युबल असतो त्याची. बरोबर ना? मोर सोल्युबल, कारण मोर सोल्युबल असेल. हायड्रेशन एंथॅल्पी जर जास्त असेल तर याचा अर्थ तो मोर सोल्युबल आहे वॉटरमध्ये. मग मला सांगा मोर सोल्युबल कोण असेल? हे कॉम्बिनेशन असेल तर. बरोबर आहे का नाही सांगा पटकन? हे कॉम्बिनेशन असेल तरच मोर सोल्युबल आहे, तरच हायड्रेशन एंथॅल्पी जास्त आहे, अदरवाईज नाही. मग सांगा कुठला ऑप्शन करेक्ट आहे? डी ऑप्शन ना. बघा बी कसा आहे? छोटा. SO4 कसा आहे? लार्ज. याचा अर्थ ह्या कंपाऊंडची हायड्रेशन एंथॅल्पी लॅटिस एंथॅल्पीपेक्षा जास्त आहे. एकदम इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतात. बघा नेक्स्ट सेकंड बघा. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ थर्मल स्टॅबिलिटी ऑफ दी फॉलोइंग कार्बोनेट इज. काल पण आपण क्वेश्चन घेतला होता बघा, JEE मेन्स 2021मध्ये विचारलेला आणि सेम क्वेश्चन आला आहे तोच. बघा JEE मेन्स 2019ला जो क्वेश्चन विचारला होता तोच क्वेश्चन परत रिपीट विचारला आहे त्यांनी 2021ला. ॲन्सर देता आला पाहिजे. स्टेबल कोण असतो रे? मी तुम्हाला सांगितले स्टेबल कोण असणार? इक्वल साईजवाले स्टेबल. इक्वल साईजवाले स्टेबल. हां सांगा मग इक्वल साईजवाले स्टेबल. बरोबर. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. MgCO3, CaCO3, SrCO3, BaCO3. समजलं ना सर्वांना? हे
हां पुढं बघा नेक्स्ट थर्ड बघा द अल्कलाइन अर्थ मेटल नायट्रेट दॅट डज नॉट क्रिस्टलाइज विथ वॉटर मॉलिक्यूल इज. कोणता अल्कलाइन अर्थ मेटल नायट्रेट हा क्रिस्टलाइज होत नाही वॉटर मॉलिक्यूलसोबत. याचा अर्थ कोण हायड्रेट तयार करत नाही. क्वेश्चन फिरून विचारला आहे. नायट्रेट आत्ता आपण चौथा सॉल्ट कोणता पाहिला होता. चौथा सॉल्ट कोणता पाहिला होता आपण सांगा. नायट्रेट्स फॉर्म हायड्रेट्स असं लिहिलं का आपण. नायट्रेट्स फॉर्म हायड्रेट्स अँड डिक्रीजेस डाऊन दी ग्रुप. वरून खाली येताना हायड्रेट फॉर्मेशन टेंडन्सी कमी होत जाते. या तर शेवटचा जो नायट्रेट आहे ना शेवटचा नायट्रेट तो अजिबात हायड्रेट तयार करत नाही आहे. अनहायड्रेट्स आपण लिहिलं होतं पुढं. हां मग कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा. BaNO3 राईस. बा हा क्वेश्चन विचारला आहे 2019मध्ये NCERT मधला ॲज इट इज. पुढे बघा क्वेश्चन नंबर 4 सोल्युबिलिटी ऑफ दी अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट इन वॉटर डिक्रीजेस इन द सिक्वेन्स. काय दिलेत अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट दिलेत. सांगा बरं अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट कोणते असतात पटकन सांगायचं. अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट म्हणलं मी. अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट म्हणजे MsO4. एमच्या ठिकाणी ठेवा अल्कलाइन अर्थ मेटल्स. बा BsO4 MgSO4 CaSO4 SrSO4 BaSO4 हे आहे तुमचे अल्कलाइन अर्थ मेटल सल्फेट. काय विचारले सोल्युबिलिटी डिक्रीज विचारले. सांगा सोल्युबिलिटी डिक्रीज याची जास्त असेल ना. काय जास्त कारण कॅटन कसा आहे छोटा. SO4ची साईज कशी आहे लार्ज. याचा अर्थ हा मोर सोल्युबल आहे. दिस इज ऑर्डर. सांग विच ऑप्शन इज करेक्ट. बेरिलियम तर नाही आहे. मग मॅग्नेशियम घ्या कॅल्शियम घ्या स्ट्रॉन्टियम घ्या आणि बॅरियम घ्या. C ऑप्शन इज करेक्ट. येतं लक्षात. C ऑप्शन इज करेक्ट. बा नेक्स्ट ऑन हिटिंग विच ऑफ दी फॉलोइंग रिलीजेस CO2 मोस्ट इझिली. हीट केल्यानंतर कोणत्या कंपाऊंडमधून CO2 इझिली काय होईल रिलीज होईल. इझिली रिलीज होईल. कोणता कार्बोनेट. बघा काय आहे तुम्हाला दिला आहे कार्बोनेट दिला आहे. कार्बोनेट दिलं आहे. कोणत्या कार्बोनेटला हीट केल्यानंतर CO2 गॅस इझिली रिलीज होईल. इथे कार्बोनेट आहे. मग कोणता कार्बोनेट असेल इथं सांगा. कोणत्या कार्बोनेटला हीट केल्यानंतर CO2 गॅस इझिली रिलीज होतो. मला सांगा. एक मिनिट जरा लक्ष द्या इकडं सर्वांनी. इथे कार्बोनेट आहे आणि त्याला तुम्ही काय केलं हीट केलं आहे की CO2 गॅस इझिली रिलीज झाला आहे. याचा अर्थ हा कंपाऊंड हीट केल्यानंतर इझिली ब्रेक होतो आहे. येतं लक्षात. इथला कंपाऊंड थोडंसं जरी हीट केलं तरी इझिली ब्रेक होतं. याचा अर्थ हा कंपाऊंड स्टेबल आहे की अनस्टेबल आहे. अनस्टेबल. याचा अर्थ अनस्टेबल कार्बोनेट कोणता येतो बघा. अनस्टेबल कार्बोनेट. चला ऑप्शन ए कोणता दिला बघा तुम्हाला. ऑप्शन ए Na2CO3 दिला आहे. ऑप्शन ए दिला आहे Na2CO3. ऑप्शन बी दिला आहे MgCO3. ऑप्शन सी दिला आहे CaCO3 आणि ऑप्शन डी दिला आहे K2CO3. आता लक्ष इकडं इथले 2 कार्बोनेट काय आहेत अल्कली मेटलचे आणि 2 अल्कलाइन अर्थ मेटलचे. कोणते कार्बोनेट मोर स्टेबल असतात रे. स्टेबल मला सांगा आधी. लिहिलं तर आपण कार्बोनेट्समध्ये अल्कली मेटलचे कार्बोनेट मोर स्टेबल असतात दॅन अल्कलाइन अर्थ मेटल कार्बोनेट. याचा अर्थ लेस स्टेबल कोण झाले सांगा बी आणि सी. म्हणजे आपला आन्सर बी आणि सीमध्येच येणार कारण अनस्टेबल आपल्याला कार्बोनेट लिहायचं इथं. मला सांगा मॅग्नेशियम कार्बोनेट लेस स्टेबल आहे की कॅल्शियम कार्बोनेट लेस स्टेबल आहे. स्टॅबिलिटी ऑर्डर पण तुम्हाला लिहून दिली तुम्ही. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त तो कार्बोकेटायन मोर स्टेबल. मग मला सांगा Mg 12 कॅल्शियम 20 लेस मोर स्टेबल कोण आहे मग CaCO3. इथं आपल्याला कोणता लिहायचं आहे लेस स्टेबल अनस्टेबल येतं आहे. अनस्टेबल कोण आहे मग बी ऑप्शन इज करेक्ट. किंवा तुम्ही असं पण लॉजिक लावू शकता काय फर्स्ट कोणता असतो रे बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम. ठीक आहे आपल्याला ह्या दोन्हीमध्येच बघायचं आहे.
मला सांग शेजारी कोण आहे रे? ॲनायन आहे ना. कसला ॲनायन आहे शेजारी? लार्ज आहे. मग स्टेबल कोण राहणार सांगा? लार्ज कॅटॅनवाला ना. लार्ज कॅटॅनवाला स्टेबल याच्यासोबत राहणार. मग लार्ज कॅटॅन कोणता आहे? हां, मॅग्नेशियमपेक्षा कॅल्शियमची साईज कशी असते? जास्त असते. याचा तर कॅल्शियम त्याच्यासोबत मोर स्टेबल राहणार, मॅग्नेशियम लेस स्टेबल राहणार. याचा अर्थ इथं MgCO3 आहे. कोणता आहे? MgCO3. हां, किती फॅक्टर तुम्ही लावून तुम्ही ॲन्सर काढू शकताय. चला नेक्स्ट बा, प्रॉपर्टी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स दॅट इन्क्रीजेस विथ देअर ॲटॉमिक नंबर. अल्कलाइन अर्थ मेटलची कोणती प्रॉपर्टी ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाल्यानंतर इन्क्रीज होते ते विचारले. प्रॉपर्टी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स दॅट इन्क्रीजेस विथ देअर ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ना ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया 6 पासून. बघा, तुम्हाला जर सॉल्व करता आले तर तुम्ही सॉल्व करा, नाहीतर उद्या आपण हे परत डिस्कस करूयाच.